नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता या विषयामधील वर्गीकरण हा घटक आणि त्यावरील स्वाध्याय सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून देणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। बघा, आता वर्गीकरण म्हणजे काय? वर्गीकरण म्हणजे वेगळं करणं। मग बघा, या प्रकारामध्ये प्रश्न सोडवताना तुम्हाला संख्या, काही शब्द किंवा आकृत्या दिलेल्या असतात। मग त्याच्यामधील 3 पर्यायांमध्ये काहीतरी साम्य असतं आणि एक पर्याय वेगळा असतो। मग तिघांमधलं साम्य ओळखायचा आणि एक पर्याय, एक संख्या किंवा एक आकृती किंवा एक शब्द वेगळा करायचा, यालाच आपण काय म्हणतो? वर्गीकरण। या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला आपली निरीक्षण क्षमता आणि तर्कबुद्धी वापरून हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात। चला तर मग कसे सोडवायचे ते पाहूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, खालील संख्या संचांमधील गटात न बसणारी संख्या शोधा। 112, 400, 104, 202। आता या संख्यांकडे जर आपण निरीक्षण केलं, या संख्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं, बघा या सगळ्या संख्यांची बेरीज 1 अधिक 1, बघा 1 अधिक 1 अधिक 2 बरोबर बेरीज झाली 4। आता या संख्यांची बघा 4 अधिक 0 अधिक 0 बरोबर यांची बेरीज पण आली 4। इथे बघा 1 अधिक 0 अधिक 4 बरोबर यांची बेरीज झाली 5। आणि बघा इथे 2 अधिक 0 अधिक 2 यांची बेरीज झाली 4। मग बघा प्रत्येक संख्यांमध्ये यांची बेरीज किती आलेली आहे? 4 आलेले। पण पर्याय क्रमांक 3 मधल्या संख्यांची बेरीज झाली 5। म्हणून मग इथे बघा या तिघांमध्ये साम्य आहे 4 4 4, बेरीज झाली 4, पण ही वेगळी आहे। म्हणून मी इथे गटात न बसणारी कोणती संख्या आहे? तर पर्याय क्रमांक 3 मधलं 104। दुसरा प्रश्न, 55, 166, 132, 1111। आता बघा या दोन संख्यांकडे बघितलं की आपल्याला लगेच लक्षात येतं की या संख्यांना 11 ने भाग जातो, म्हणजे या दोन संख्यांनंतर 11 ने भाग जातो। मग आता या दोन संख्यांचा आपल्याला काढावं लागेल। मग बघा 11 5 55 बरोबर आहे। आता 166ला आपण 11 ने काय करूया? भाग करूया। 11 1 11, 16 मधून 11 गेले, राहिले बघा 6 तून 1 गेले, इथे राहिले 5, वरून घेतले हे 6, 11 5 55, बाकी राहिली 1, म्हणजे इथे पूर्ण भाग गेलाय का? नाही गेलेला। आता इथे बघा 132 भागिले 11, बघा 11 1 11, 13 मधून 11 गेले, 2 राहिले, वरून हा 2 खाली घेतला, 11 दुने 22, बाकी आली 0, म्हणजे याला 11 ने पूर्ण भाग गेलेला आहे। आता याला तर 11 ने भाग जातोच, बघा किती येणार आहे? ह्याचं उत्तर 101 येणार आहे। मग बघा 11 गुणिले 101 बरोबर 1111। कारण बघा 11 1 11, एका वेळेस आपण एक संख्या खाली घेतो, 11 0 0 आणि परत 11 1 11, मग यालाही 11 ने भाग जातो। मग भाग कुणाला जात नाही? तर 166 ही 11 ने विभाज्य संख्या नाही आहे। मग इथे भाग घालवत बसण्यापेक्षा आता मी भाग करून दाखवला, पण इथे आपण 11ची कसोटी वापरली तरी आपल्याला लगेच उत्तर मिळणार आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 166। बघा यांची पण आपण बेरीज करूया। 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17, यांची बेरीज किती आली? 17 आली। आता बघा 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 4 19, यांची बेरीज आली 19। 7 आणि 4 11, 11 आणि 3 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, यांची बेरीज पण आली 19। 7 अधिक 0 7, 7 आणि 8 15, 15 आणि 4 19, बघा या तिघांची बेरीज 19 आली, याची बेरीज मात्र किती आले? 17, म्हणून मी ते वेगळं आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, 8532, 9327, 5343, 2434। आता बघा या संख्यांकडे आपण बघितलं किंवा आपण थोडंसं तर्कबुद्धीचा वापर केला तर आपल्याला लगेच लक्षात येतं की ह्या संख्या 3 ने विभाज्य आहेत। आता मग याला 3 ने भाग घालवत बसायचे का? तर नाही, ते आपण 3ची कसोटी
वापरायची। मग 3ची कसोटी काय सांगते आपल्याला, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची। मग बघा 8 + 5 + 3 + 2, 8 + 5 13, 13 आणि 3 16, 17 18, यांची बेरीज झाली 18। बघा या संख्येतील अंकांची बेरीज झाली 18। जर या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो। ही 3ची कसोटी आहे। मग 18ला 3ने भाग जातो म्हणून मग या संख्येला 3ने भाग जातो। आता इथे बघा 9 + 3 12, 12 + 2 14, 14 + 7 21। मग याही संख्येला म्हणजे 21ला सुद्धा 3ने भाग जातो। 3 7 21, म्हणजे या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार आहे। आता बघा 5 + 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15ला सुद्धा 3ने भाग जातो म्हणजे या संख्येला 3ने भाग जाणार। 2 + 4 6, 6 आणि बघा 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13ला मात्र 3ने भाग जात नाही म्हणून मग या संख्येला 3ने भाग जाणार नाही। मग बघा इथे आपल्याला काय येणार आहे, म्हणजे आपण एक्सप्लेनेशन काय द्यायचं इथं की 3ने विभाज्य संख्या। बघा इथे बेरीज दिले 75 + 100, यांची बेरीज जर केली तर किती येते बेरीज 175। 125 + 50, यांची बेरीज किती येते 175। 130 + 45, यांची पण बेरीज किती येते 175। आता यांची मात्र बेरीज किती येते बघा 185 येते बघा। 0 + 5 5, 2 आणि 6 8 आणि हा 81 185। मग तिघांची बेरीज सेम आहे आणि याची बेरीज मात्र वेगळी आहे म्हणून मी इथे गटात न बसणारी संख्या आहे 120 + 65। पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा 5320, 5268, 2050 आणि 8070। आता या सगळ्या संख्या म्हणजे या बाकीच्या संख्यांचा ह्या संख्या ही संख्या सोडून या संख्यांचा जर विचार केला तर या संख्यांना 5ने आणि 10ने भाग जातो। म्हणजे ही संख्या बघा 5ची कसोटी काय, ज्या संख्येचे एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार आहे। मग इथे 0 आहे म्हणजे याला 5ने भाग जातो। इथे पण 0 आहे 5ने भाग जातो। इथे पण 0 आहे म्हणजे 5ने भाग जातो। आणि दुसऱ्या बाजूने विचार केला 10ची कसोटी तर या संख्येला 10ने भाग जातो कारण 10च्या पड्यामध्ये जर एकक स्थानी 0 असेल तर त्या पूर्ण संख्येला 10ने भाग जातो। मग 10ने विभाज्य 10ने विभाज्य 10ने विभाज्य याला मात्र 10ने भाग जाणार नाही म्हणून इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 5268। पुढचा प्रश्न बघूया आपण। आता बघा 47 77 17 आणि 67। आता आपल्या सगळ्यांच्या मूळ संख्या पाठ आहेतच आणि असायलाच पाहिजेत। 47 17 आणि 67 या सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत। या सगळ्या काय आहेत मूळ संख्या आहेत। मूळ संख्या म्हणजे काय आपण या आधीच्या आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं आहे। आणि आता बघा ही आहे संयुक्त संख्या म्हणून इथे बघा 3 संख्या आहेत मूळ संख्या आणि 77 ही संख्या आहे संयुक्त संख्या म्हणून इथे गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2 77। पुढचा प्रश्न 150 + 70, 125 + 45, 167 + 97, 138 + 58। आता बघा या संख्यांची आपण काय करूया वजाबाकी करूया। या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतं 80। यांची जर वजाबाकी केली तर यांची पण वजाबाकी येते 80 आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर याचं उत्तर येते 70। यांची वजाबाकी येते 80। मग बघा वजाबाकी 80 80 80 मग इथे वेगळं उत्तर काय 70 म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा 1530 2652 3243 3672। आता या संख्या बघितलं तर बघा इथे 0 आहे इथे 2 आहे इथे 3 आहे आणि इथे 2 आहेत। मग बघा या संख्या बघता क्षणी आपल्याला लगेच लक्षात येतं की या समसंख्या आहेत आणि ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आपल्याला माहिती आहे ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती समसंख्या म्हटली जाते आणि 1 3 5 7 9 हे अंक जर एकक स्थानी असेल तर त्याला विषम संख्या म्हणतात। मग इथे 3 ही विषम आहे म्हणून ही पूर्ण संख्या काय झाली विषम संख्या म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। आता बघा इथे 4123 9182 5357 6247। आता आपण जर याचं निरीक्षण केलं या संख्येचं तर आपल्या असं लक्षात येतं बघा 4 × 3 शेवटचं पहिली आणि शेवटची संख्या 4 × 3 4 त्रिक
12. म्हणजे या दोघांचा गुणाकार मध्ये दिलेला आहे बघा. 9 दूने 18, 5 7 35, 6 7 42 पाहिजे होतं, इथे 24 दिले म्हणून मी इथे काय पाहिजे होतं 42. मग हे येईल का नाही म्हणून मी इथे वेगळं आहे पर्याय क्रमांक 4. बघा या पद्धतीने आपल्याला वर्गीकरण या घटकावरील प्रश्न सोडवायचे असतात. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या समजला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.